नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकदम सुपर इम्पॉर्टंट तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे की ही स्ट्रॅटेजी त्या लोकांना नक्कीच कामाला येणार, नक्कीच उपयोगी येणार जे लोक सकाळी घाई करतात ऑफिसला किंवा कामाला जाण्याचं. की बऱ्याच जणांना ट्रेडिंग करायची इच्छा असतं, पण कसं आहे कामाच्या वेळेनुसार त्या लोकांना ट्रेडिंग करायचं जमत नाही आहे. आजची ही स्ट्रॅटेजी त्याच लोकांसाठी खास मी आणलेलं आहे. कारण की कसं आहे, बऱ्याच जणांचं टायमिंग असतं सकाळी ऑफिसला वगैरे जायचं 10पर्यंतचं टायमिंग असतं, पण त्याआधी जर तुम्हाला एखादं दुसरं ट्रेड जर मिळालं तर त्या ठिकाणी तुम्हाला एकदम जबरदस्त एक्साइटमेंट वाढेल आणि तुम्हाला पण इंटरेस्ट येईल ट्रेडिंगमध्ये. तर आजचा हा ट्रेडिंगचा सेटअपच तशाच प्रकारे आहेत की आजच्या ट्रेडिंगमध्ये तुम्हाला करायचं काय नेमकं, मी इथं एक एक्झाम्पल तुम्हाला देणार आहे. याच्यावरती तुम्हाला बॅक टेस्टिंग अभ्यास पेपर ट्रेड मात्र नक्कीच करायचा आहे. व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय, बाकी तुमच्या मर्जीने जबाबदारीने समज ट्रेडिंग करावा. तर या ठिकाणी मी निफ्टीचं एक चार्ट घेतलेला आहे. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपल्याला ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करायचा आहे. ओके, नीट लक्ष द्या. 15 मिनिटाचा टाईम फ्रेम म्हणजे हे प्रत्येक कॅन्डल जे आहे 15 मिनिटाचा टाईम फ्रेम आहे. सकाळी 9:30 तुम्हाला समजेल की मार्केट कुठल्या साईडला मुवमेंट करेल आणि त्या साईडला आपल्याला ट्रेड कसं घ्यायचं आहे, कॉल साईड कधी घ्यायचं आहे, पुट साईड कधी घ्यायचं आहे, किती टार्गेट किती स्टॉप लॉस घ्यायचं आहे. ओके, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. व्हिडिओला स्किप न करता कंटिन्यू बघा नक्कीच. आणि त्या अगोदर एक व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला मग स्टार्ट करूया. या ठिकाणी हे जे पहिलं 15 मिनिटाचं कॅन्डल तुमच्या समोर खाली दिसतंय चालू कॅन्डलच आहे, आजच्या दिवसाचंच आहे, खूप पाठीमागं जात नाही मी. तर इथं बघू शकता हो, 13 मार्च 24, 2000. ओके, तर इथं 9:15 पहिलंच कॅन्डल आहे जे की आपण टाईम फ्रेम लावलेलं आहे 15 मिनिटाचं. तर इथं कुठल्याही प्रकारचं आपल्याला इंडिकेटर वगैरे काहीच वापरायचं नाही, फक्त आणि फक्त चार्ट बघूनच ट्रेडिंग करायचं आहे. तर हे पहिल्या 15 मिनिटाच्या कॅन्डलला दररोज ज्या वेळेस 15 मिनिटाचं पहिलं कॅन्डल कंप्लीट बनू द्या, असं नाही की चालूवर किंवा कंप्लीट बनल्यानंतरनं त्या कॅन्डलला तुम्हाला काय करायचं आहे, हाय आणि लोला अशा प्रकारे मार्क करून घ्यायचं आहे. तर मी याचं हाय मार्क करून घेतलं आणि लोला पण मार्क करून घेतोय. मग ज्या वेळेस तुम्ही याचं पहिलं 15 मिनिटाचं कॅन्डल हाय किंवा लो मार्क करून घेताय, याच्यात ज्या पण दिशेला मार्केट ब्रेक करेल, आता जर समजा इथं खालच्या साईडला ब्रेक केलेला आहे, ब्रेक केल्याबरोबर तुम्ही त्वरित एंट्री करू शकताय. कुठं? पुट साईडला, पी साईडला तुम्ही एंट्री करू शकताय. पुट साईडला एंट्री कधी करायचं? खालच्या साईडला डाऊन साईडला ब्रेक केल्यानंतरनं. ओके, आणि याचा एस एल जो राहणार आहे तर तो एस एल कुठपर्यंत असणार आहे, तर वरती 40 पॉईंटचा एस एल तुम्हाला लावायचा. आता 40 पॉईंट म्हणजे काय, प्रीमियम किती होतं आहे, तर प्रीमियम होतं आहे फक्त 20 रुपये होतं आहे. आता बऱ्याच जणांना 20 रुपये पण देणं थोडंसं अवघड होतं आहे प्रीमियम या निफ्टीमध्ये. तर तुम्ही काय करू शकताय, याच्यामध्ये जर कमी लावलं 15 पॉईंट लावलं तुम्ही प्रीमियम, तर 30 पॉईंट होतं चार्टवरचं. पण कसं आहे, 30 पॉईंट हे जे चार्टवरचं आहे ते कधी कधी एस एल हिट करू शकतं, त्यामुळं थोडंसं मोठं एस एल लागेल. पण या स्ट्रॅटेजीचं सेटअपच अशा प्रकारे आहे की तुम्हाला थोडंसं एस एल सहन करावं लागेल मोठंसं. किंवा तुम्ही याच्यावरती जर पेपर ट्रेड केला तर तुम्हाला नक्कीच समजेल की किती वेळा हा स्ट्रॅटेजी म्हणजे आपल्याला प्रॉफिटेबल ट्रेड देऊ शकतं. त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की एस एल तुम्हाला किती घ्यायचं आहे. पण प्रॉपर जर ह्याचं सिस्टमॅटिकली जर रूलनुसार बघितलं तर 40 पॉईंटचा एस एल आणि टार्गेट खाली तुम्ही 1:1 किंवा 1:2चा तुम्ही टार्गेट बघू शकताय. आता मी जर इथं बघितलं, तुम्हाला दाखवलं, इथून जर एंट्री केला आपण, आता एक डाऊन साईडला बघितलं तर वरती 40 पॉईंट कुठं येतं आहे, तर या ठिकाणी बघा हे 40 पॉईंट आपलं एस एल धरा. आता वरती 40 पॉईंटचा एस एल आणि इथं बघू शकता 1:2 कुठं झालेलं आहे, फक्त आणि फक्त इथंच झालेलं आहे, जवळच. ओके, म्हणजे नेमकं काय, ह्याच कॅन्डलपर्यंत झालेलं आहे. जर याला मी जवळ केलं, आता बघितलं तर 1 2 3 कॅन्डललाच आपल्याला ट्रेड मिळालेला आहे, पहिलं, दुसरा आणि तिसऱ्या कॅन्डल इथं 1:2चा ट्रेड मिळालेला आपल्याला जवळपास. ओके, तर हे झालं. आणि त्यानंतर तुम्ही जर एस एल ट्रेलिंग करत गेलं तर खाली मार्केट बऱ्याच डाऊन साईडला मुवमेंट गेलेला आहे. हा विषय आजचा वेगळा आहे. बरेच जण म्हणतील की मार्केट एकाच साईडला ट्रेंड होतं म्हणून इथं तुम्ही दाखवत आहे. म्हणून कसं आहे, रॅलीचा पण फायदा उचलायला आपल्याला समजलं पाहिजे आणि ते समजणार फक्त आणि फक्त तुम्ही एस एल ट्रेलिंग केल्याबरोबरच. ओके, तर एस एल ट्रेलिंग कसं करायचं थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, आता तुम्ही जर समजा एक्झाम्पल या पहिल्या 15 मिनिटाचं कॅन्डल लो ब्रेक नंतर तुम्ही पुट साईडला एंट्री घेतलात आणि तो वरती एस एल लावलात. एक्झाम्पल समजून चालू आहे, ह्या स्ट्राईक प्राईजवरती जर समजा 100 रुपयाचा आपण स्ट्राईक प्राईज बघितलं, वरती आहे इथं 90 रुपयाचा आपला एस एल लागलेला आहे. 90ला आलं तर एस एल हिट होईल आणि खाली 110ला गेल्यावर आपलं टार्गेट असेल. ओके, तर मग काय करायचं तुम्हाला, सिम्पल इथून इथपर्यंत. ओके, जर हे एंट्री आहे ना, इथं एस एल आहे, मार्केट ह्या पहिल्या लेवलला गेलं 1:1, इथला एस एल काय करायचं तुम्हाला, इथं आणून कॉस्ट टू कॉस्ट प्लेस करायचं आहे, ज्याच्यामुळं मार्केट जरी फिरलं तर तुम्ही विदाऊट लॉस होता
तुम्ही मार्केटमधून एक्झिट करचाल कॉस्ट टू कॉस्ट. ओके. आणि जसं जसं मार्केट खाली जाईल तसं इथलं ट्रेल करायचं, इथं आणून लावायचं. पुन्हा मार्केट खाली गेलं, इथलं ट्रेल करायचं, इथं आणून लावायचं. म्हणजे जसं मार्केट कंटिन्यू पुढे जाईल तसं तुम्ही SL ट्रेलिंग करत जाऊ शकताय. तर हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता बघूया आपण ह्याच्या अगोदरच्या दिवसाला. तर हे आहे 9:15 हे कॅन्डल पहिलं. तर थोडंसं याला मोठं करतोय. आता हे बघा 9:15 पहिलं रेड कलरचं कॅन्डल. ओके. तर ह्याचं मी काय करतोय, सिम्पली तर मी हाय मार्क करतोय. ओके. आणि याचा लोला पण मार्क करून घेणार आपण. तर हाय आणि लो मार्क केल्यावर काय केलेलं इथं पण सेम बघू शकतो. या कॅन्डलने इथं ब्रेक केलाय. मग हे कॅन्डल वरती गेलंच नाही याच्यानंतरनं. मग SL आपला जर इथं राहिला तर बघू शकतो 1:1 टार्गेट इथंच मिळालं. त्यानंतर 1:2. मग इथं खाली जसं जसं तुम्ही ट्रेल करत जाल त्यानुसार तुम्हाला ट्रेड या ठिकाणी बघायला मिळेल. हे झालं दुसरं टार्गेट सक्सेसफुली. तर आता तिसरं टार्गेट 9:15. तर हे आहे 9:15. तर कधी काय होतं SL याच्यात, कधी SL हिट होऊ शकतं. तर प्रॉपर 100% वर्क करेल असं कुठल्याही प्रकारचं स्ट्रॅटेजी आत्तापर्यंत बनलेलं नाही आहे. त्यामुळं SL कधी जाते त्यावेळेस तुम्ही SLला घेऊन गपचूप मार्केटमध्ये निघून जा. त्या ठिकाणी तुम्ही रिव्हेंज ट्रेड घ्यायला बघू नका. तर हे पहिलं 15 मिनिटाचं हे लाल कलरचं कॅन्डल जर वरती ब्रेक झालं म्हणून तुम्ही घेतलात आणि SL इथं लावलात तर तिसऱ्या कॅन्डलनं आपला SL हिट केलेला आहे. एखादा SL ठीक आहे, त्या ठिकाणी SL देऊन गपचूप मार्केटमधनं निघून जायचं, तेच आपल्यात त्यात हुशारी राहील. तर तुम्हाला ट्रेड कधी नाही घ्यायचं या ठिकाणी बघा. आता इथं जर कॅन्डल खूपच मोठा बनला अशा प्रकारे तर त्या ठिकाणी तुम्ही जरी ट्रेड नाही घेतलं तरी काय हरकत नाही आहे. आणि ट्रेड जरी घेतलं तरी पण काय तितकं फरक पडणार नाही आपल्याला, कारण की ह्या कॅन्डलचं जर आपण लो बघितलं या रेंजला मारलेलं आहे. ओके. आणि मार्केट 1 2 3 म्हणजे चौथं कॅन्डल म्हणजे जवळपास 1 तासानंतरनं, ओके, 1 तासानंतरनं काय केलं, ह्याचं लो ब्रेक केलेलं आहे. 1 तासानंतरनं लो ब्रेक केल्याबरोबर काय झालं, थोडंसं इथं मुवमेंट दिलं, त्यानंतरनं मार्केट अपसाईडलाच गेलेलं आहे. मग आपला SL इथं राहतं आहे 1:1 तर निदान दिलेलंच आहे. पण तुम्ही जर मोठ्या कॅन्डलवर ट्रेड नाही घेतलं आणि उशीरनं, आणि तुम्हाला अजून एक कंडिशन म्हणजे काय, हे मोठ्या कॅन्डलवर जर तुम्ही ट्रेड नाही घेतलं तरी चालेल. अजून एक कंडिशन, ते म्हणजे दुसरं कंडिशन काय आहे, ज्या वेळेस पहिलं 15 मिनिटाचं कॅन्डल बनतं आहे त्याच्यानंतर दुसरं किंवा तिसरं कॅन्डल ह्याचं लो किंवा या कॅन्डलचं हाय ब्रेक केलेलं पाहिजे. असं नाही की इथं मार्केट पूर्ण साईडवेज गेलं आणि त्यानंतरनं ब्रेक केलं, तिथून मुवमेंट देतं का नाही मार्केटचं चान्सेस कमी असतात. ह्या स्ट्रॅटेजीचा वापर सकाळीच केलेलं बेटर. नाहीतर असं नाही की तुम्ही रेंज ड्रॉ करून ठेवलं या 15 मिनिटाचं ब्रेकसाठी आणि दुपारी 1-2ला जर थोडंसं ब्रेक केलं आणि त्यानंतरनं चान्सेस कमी असतात ते रेंज देणार का नाही, त्या ठिकाणी साईडवेज वगैरे गेलं तर लॉस होऊ शकतं. म्हणून शक्यतो प्रयत्न करा 15 मिनिट कॅन्डल म्हणजे 9 ते 9:30 पर्यंत. 9:30 नंतरनं वरच्या साईडला ब्रेक केलं, कॉलमध्ये ट्रेड खाली 40 पॉईंटचा टार्गेट SL लावा, वरती 1:1 म्हणजे 40 पॉईंटचा किंवा 1:1 किंवा SL ट्रेलिंग. खाली ब्रेक केला, खालच्या साईडला तुम्ही इथं वरती SL लावायचं 40 पॉईंट, खाली 1:1 1:2 किंवा SL ट्रेलिंग. हे सिंपल झालं. आता अजून एक एक्झाम्पल. आता इथं पण बघा बऱ्याच वेळानंतर तुम्हाला इथं ब्रेक केलेलं आहे. तर हे बघितलं, ह्याचं हाय मार्क केलं, लो मार्क केलं. ओके. मग हे पहिलं कॅन्डल गेलं, दुसरं गेलं, हे तिसरं, 3 कॅन्डल तुम्हाला ब्रेक केलेलं नाही आहे. चौथ्या कॅन्डलनं ब्रेक केलं आहे. मग त्यानंतरनं तुमची मर्जी आहे. मी तर म्हणतो 1 किंवा 2 कॅन्डलमध्येच ब्रेक केल्याबरोबर कॉल किंवा पुट साईडला एंट्री करा. ह्या स्ट्रॅटेजीचा वापर करू शकताय. ओके. तर हे पहिला दुसरा कॅन्डलमध्येच तुम्ही ह्याचं ट्रेड जर बनवलं तर तुम्हाला त्या ठिकाणी परफेक्टली ट्रेड मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तर अजून एक एक्झाम्पल आता इथं बघा. हे तर एकदम चांदी म्हणल्यासारखंच आहे या ठिकाणी बघा. हे 9:15 हे जे कॅन्डल आहे तर ह्याच्यानंतरनं पण मस्त मार्केटनं मुवमेंट दिलेलं आहे. हाय मार्क केलं, लो मार्क केलं. ओके. तर हाय लो मार्क केल्यावर वरच्या साईडला बघू शकता इथं जर SL लावलं तर वरती 1:1 1:2 1:3 जवळपास जास्तीत जास्त मार्केटनं टार्गेट ह्या ठिकाणी पण दिलेलं आहे. ओके. म्हणजे अपेक्षा करतो तुम्हाला हा स्ट्रॅटेजी कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो, कारण की स्ट्रॅटेजी खूप जबरदस्त आहे. हे तुम्हाला सांगितल्यावर तर कळणारच नाही, पण तुम्ही ह्याचं जर बॅक टेस्टिंग पेपर ट्रेड वगैरे केलं तर तुम्हाला स्वतः अनुभव येईल की ह्याचा रिझल्ट कसा आहे. तर हे पहिलं 15 मिनिटाचं हिरवा कलरचं कॅन्डल, तिसऱ्या कॅन्डलनं हाय ब्रेक केलं, 1:1 दिलं, बस झालं. त्या ठिकाणी तुम्ही जर ॲक्सेप्ट केला, त्या ठिकाणी प्रॉफिटला तुम्ही तेवढंच ॲक्सेप्ट करून जर बाहेर पडलं तर समाधानाने त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिटेबलच बनवून राहचाल. जास्त लालच करत बसला तर त्या ठिकाणी तुम्ही लॉसेसमध्ये येण्याचे चान्सेस आहेत. ओके. म्हणून शक्यतो प्रयत्न करा छोटे मोठे टार्गेट घेण्याचं, स्कॅल्पिंग करण्याचा प्रयत्न करा. स्कॅल्पिंग करून जास्तीत जास्त प्रॉफिटेबल राहण्याचा प्रयत्न करा. ओके. तर मी अपेक्षा करतो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगणार. आणि आता इथं बघा एक रेंज, इतका मोठा रेंज गेलेला आहे.
आता हे बघा, हे पहिला 15 मिनिटाचं लाल कलरचं कॅन्डल, ह्याचं जर हाय केलं आणि लोला मार्क केलं, बऱ्याचशा इथं टाइमपास केलं, त्यानंतरनं ब्रेक केलं, पण मुवमेंट खाली दिलाय का नाही दिला, मग हळू गेलं तिथून, मग हे पूर्ण साईडवेज झोन गेल्यासारखंच आहे. जर एकाच कॅन्डलमध्ये आपल्याला जर त्वरित हाय मार्क केलं, लो मार्क केलं, हाय किंवा लो जर मार्क केलं, 1-2 कॅन्डलनं जर ब्रेक केलं, तर त्या ठिकाणी आपण ट्रेड बनवू शकतोय. किंवा ट्रेड बनलं जरी आपण हाय लो मार्कवरती जर ट्रेड बनवलं, पण त्यानंतरनं जर मुवमेंट मार्केट लवकर दिलं नाही, तर मार्केटमधून एक्झिट करा, कारण की टाईम डिकेमुळे आपलं पण लॉस होऊ शकतं. ओके, आता हे शेवटचं आणि लास्ट हे तुम्हाला एक एक्झाम्पल देतोय. तर 22 तारखेचं हे मार्केट आहे, या ठिकाणी कॅन्डल हाय मार्क केलं, तर हे कॅन्डल हाय मार्क केलं, कुठं आहे 22 तारीख, इथं जर बघितलं आपण, 1 मिनिट कर्सर लावूया आपण, तर हे बघा, तर हे 9:15 लाल कलरचं कॅन्डल, तर हे लाल कलरचं हे जे मोठं कॅन्डल याचं हाय मार्क केलं, लो मार्क केलं, दुसऱ्याच कॅन्डलनं ब्रेक केलेलं आहे खाली, वरती 40 पॉईंटचा एसएल खाली इथं बघू शकता, टार्गेट लावू शकता तुम्ही, 1:1 पेक्षा पण जास्त तुम्हाला इथं मिळालेलं आहे. ओके, तर कसा वाटला स्ट्रॅटेजी कॉमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच प्रकारच्या साध्या सोप्या पद्धतीचे स्ट्रॅटेजीज बघायचे असेल, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिक सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, थँक्यू सो मच.